पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हा तेथील कार्यकर्त्यांच्या अथक संघर्षाचा विजय आहे, अशी भावना जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केली आहे। चाकण शहर भाजपाच्या वतीनं शहर कार्यालयात पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला। याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, राज्य परिषद सदस्य धर्मेंद्र खांड्रे, त्याचबरोबर राज्य परिषद सदस्य आशा बुचके, जयश्री पलांडे, त्याचबरोबर क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे, रवी भेगडे, शेखर पाचुंडकर, श्रीकृष्ण देशमुख, प्रिया पवार, संजय रौंधळ, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष गणेश कवडे, संदीप सोमवंशी, चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर, त्याचबरोबर संदेश जाधव, अजय जगनाडे, प्रवीण करपे, दत्ता परदेशी, अर्जुन बोराडे, प्रीतम शिंदे, सूर्यकांत बारणे, शादुल पठाण, पंढरीनाथ सुतार, श्रीकांत परदेशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। तिथल्या जनतेला परिवर्तन हवं होतं आणि त्याचाच हा परिपाक आहे। आसाम आणि पुद्दुचेरीमध्येही पक्षाला जनतेनं कौल दिलाय। कार्यकर्त्यांच्या बलिदानातून आणि परिश्रमातून हे यश मिळालंय, असंही प्रदीप कंद यांनी नमूद केलंय। देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब, गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शाह आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी बंगालमध्ये जाऊन प्रचार केला, या सर्वांचं मिळून आणि तिथल्या बंगालमधल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले, त्या परिश्रमांचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे। देशाने मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता पश्चिम बंगालने सुद्धा मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, याचा आनंद भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे। भारतीय जनता पार्टीचा